राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 21 एप्रिल आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुष्काळी आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात। मात्र शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना बँक खात्याची KYC करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे, परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून KYC लिंक प्रणाली बंद आहे। त्यामुळे फक्त KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुष्काळी आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 26 जिल्ह्यात नुकसान भरपाई वाटप। राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली असून या संदर्भातील माहितीपूर्ण शुद्धीपत्रक दिनांक 27 मार्च 2024 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेले होते। हरभरा तुरीच्या दरामध्ये वाढ, सोयाबीन दरात घसरण सुरूच। चाकूर बाजार समिती दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन अद्यापही घरात। चाकूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत यावर्षी तूर व हरभरा पिकाला चांगला भाव मिळालेला आहे। गतवर्षीच्या तुलनेत भाव अधिक आहेत, तर सोयाबीन पिकाचे भाव गतवर्षीपेक्षा कमी झालेले आहेत। त्यामुळे नगदीचे पीक म्हणून सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा आर्थिक फटका बसलेला आहे। वादळी पावसाचा इशारा, उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता। उन्हाचा चटका वाढला असतानाच राज्यात वादळी पाऊस देखील दणका देत आहे। कमाल तापमानाचा पारा अनेक ठिकाणी 42 अंशाच्या पार आहे। आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। तसेच उन्हाचा चटका कायम राहण्याची देखील शक्यता देण्यात आलेली आहे। गवार 600 ते 3000 रुपये प्रति क्विंटल दराने राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गुरुवारी गवारीला किमान 600 ते कमाल 3000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। शेतकऱ्यांनो, बी बियाणे घेताना घ्या काळजी, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान। आगामी कृषी हंगामाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या दिवसात कृषी दुकानांमध्ये बी बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी बघायला मिळणार आहे। मात्र शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे। कापसाचे भाव झाले एकदम कमी, कुणीच घेत नाही वाढण्याची हमी, उत्पादकांची प्रतीक्षा संपली। यंदाच्या हंगामात सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1,89,000 क्विंटलची कापसाची आवक झालेली होती। सोयाबीनची नुकसान भरपाई मिळेना, पिवळा मोझॅक अवकाळी पाऊस, अल्प भावामुळे शेतकरी अडचणीत, हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी। राज्यात उष्णतेच्या झळा वाढल्या, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता। राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला, तर काही भागात ढगाळ वातावरण आहे। हवामान विभागाने पुढील 4 दिवस वेगवेगळ्या भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे। 7 गावांना टँकरने, 53 गावांना अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा सुरू। औसा तालुक्यात टंचाई, तलावातील सुरक्षित पाण्यासाठाही संपला। तुफान वारे अन अवकाळीचा फटका, शेकडो विजेचे खांब पडले, तारा तुटल्या। बार्शी तालुक्यात नुकसान, रानातील शेडनेटही जमीनदोस्त, भरपाईकडे लक्ष। KYC साठी सर्व्हर चालेना, अनुदान रखडले, स्वाभिमानी संघटना करणार आंदोलन। शासनाचे दुष्काळी अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना KYC करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, परंतु याच्यासाठीचे सर्व्हरच चालत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।